महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जास्त गर्दी नको कॅन्सल काही कुठे चला या पुढे मंजुलाबाई चालू आपल्याला पाठी बरोबर अजून लोक राहिलेले आहेत लसीकरणाची अजून लोक राहिलेले आहेत तुमचं आहे अविनाश रवी या रे कोवॅक्सिन असंच नाही करायचं, चेक नाही करायचं, 2 तासांमध्ये क्लोथिंगची गोळी घ्यायची हा. रात्री फिवर वाटलं तर परत एक क्लोथिंगची गोळी घ्यायची हा. याची डोस द्यायची, सेकंड डोस द्यायची हा. लेफ्ट हँड ते हे करायला लागेल त्यांना हे काढायला लागेल एक घ्या. समस्या एक मिनिट समस्या और आगे जा उमा सर उमा सर बोलो ना कुठे उमा सर इकडे मला समीक्षा
चंचल ताई या तुम्ही तिघं मिळून करा. हा घालू ना. इकडे 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 थँक्यू. एक झालं ना. इकडे आपलं रजिस्ट्रेशन सुरू केलं. ही एक्झिट आहे, इथनं बाहेर पडायचं. रजिस्ट्रेशन आलं आता चालू केलं आहे. तुम्ही आलात गाडी जेव्हा चेक नाही आली तेव्हा चालू केलं. तिकडे रजिस्ट्रेशन तिकडे झालं. हे आपल्यासाठी आपल्या माहितीसाठी आपण त्या सगळ्या गोष्टी करतो. आणि इकडे असं येतो अशी इंटू आणि इथे यांचं सगळं रजिस्ट्रेशनचं सेटअप लागलं. कुशाल आपला विद्यार्थी संघटनेचा हे सगळी टीम ठाण्याची एकत्र काम करते. विद्यार्थी सेना, महिला, वाहतूक आपला आशिष जोशी आपला जिल्हाध्यक्ष वाहतूक सेनेचा. काय त्याला 2.5 ठेवलं होतं. हा चल 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 ये चल ये. सर काय सांगाल महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर वॅक्सिनेशनचं आयोजन करण्यात आले आज. अत्यंत उत्तम कार्यक्रम आहे. अविनाश आणि रवी आणि त्यांच्या विश्वजित वगैरे या सगळ्या टीमने एक उत्तम प्रकारचा कार्यक्रम केला. लगेडी पण आहे समीक्षाताई वगैरे. कारण सध्याची परिस्थिती पाहता आता लाटावर लाटा येत होत्या. आता मला वाटतं आता लोक म्हणतात की लाटा थांबलेल्या आहेत, परंतु काळजी घेणे आपलं काम आहे. आणि म्हणून एक 5,000 महिलांसाठी जर लसीकरणाचा कार्यक्रम घेतला असता तर तो खरंच कौतुकास्पद आणि अभिनंदनास्पद. आणि ठाण्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम वेगवेगळे खूप चांगले होतात. केवळ लसीकरणापुरतं मर्यादित लग्न होणं वगैरे वगैरे असे बरेचसे कार्यक्रम ही मंडळी सगळी घेत असते. आणि म्हणून खास करून या मंडळीचं मनापासून मी अभिनंदन करतो की अत्यंत एकत्रितपणे उत्तम प्रकारचे काम करतात आणि समाजाला काय हवं आहे ते देण्याचा प्रयत्न करतात. त्याचं मला कौतुक जास्त आहे. शेवटी समाज काही मागत नाही तुमच्याकडे, तुम्हाला कळलं पाहिजे की समाजाला काय हवं आहे ते, आणि ते देण्याचं काम ही सगळी मंडळी करतात. म्हणून या सगळ्या मंडळींचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की आपण जे काही ठाण्यामध्ये काम करत आहे त्याचं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ठाणेकर त्याची पोचपावती तुम्हाला देतील अशी माझी पूर्ण खात्री आहे. मनापासून या सगळ्या ठाणेकरांना खूप खूप माझ्या शुभेच्छा. सर त्याच समाजासाठी अविनाश जाधव यांनी महानगरपालिकेला पाठपुरावा केला होता लसीकरणासाठी. आयुक्तांना देखील वारंवार भेटी दिल्या, मात्र महानगरपालिका किंवा आयुक्तांनी लसीकरण जे आहे ते मनसेला दिलं नव्हतं. काय सांगतात? ते मला असं वाटतं की शेवटी हा राजकारणाचा भाग असतो. शेवटी सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही आणि त्याच्यामुळे ज्याच्या हाती ससा तो पारदी त्याच्यात काय आणि ते काही नवीन नाही. 4 दिवस सासूचे 4 दिवस सोयीचे सास बी तरी भाऊ नाही का. त्यामुळे ठीक आहे, येणारा काळ त्याला चोख उत्तर देईल, ते लोकच उत्तर देतील, मग पाहू. शेवटी हे होत असतं ना, त्याच्यामुळे काय अडचण नाही.
आता तुझं वेगळं असतं. रणवीर सिंगच्या भूमिकेत एवढ्या लांबून आले तर बस येस देशात लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार पडला. यामध्येच आता मनसे देखील महिलांसाठी एक विशेष लसीकरणाचं आयोजन केले. आपल्यासोबत बाळा नांदगावकर आहेत. तुम्ही उद्घाटन केलंय. मागच्या अनेक दिवसांपासून ज्या गोष्टी होत्या, आता लसीकरणाची गती वाढवायची गरज आहे. कसं बघता या लसीकरणाला? मला मी खरोखर मनापासून अविनाश, रवी, समीक्षाताई, त्यांचे सहकारी, विश्वजन या सगळ्याच मंडळींचं मनापासून अभिनंदन करतो. एक उत्तम कार्यक्रम ठाण्यामध्ये घेत आहे. त्याच्यासाठी काही नवीन नाही. वारंवार अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम ते घेत असतात आणि केवळ कार्यक्रम घेत नाहीत. कधी कधी सरकारला जे मान्य असतात पण दाखवत नाही, त्यांना सरकार विरोध करतो, तसेही कार्यक्रम ते करतात. त्यावेळेला ती कोणती केस आपल्या अंगावर पडेल ह्याची पर्वा करत नाही आणि अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यामध्ये ही सगळी मंडळी अग्रेसर असते. आणि आज विशेष कौतुक एवढ्यासाठी आहे की महिलांना त्यांनी आज हा महालसीकरणाचा कार्यक्रम केलेला आहे, की लोकांना हवं ते देण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम हे सगळीकडे झाले पाहिजेत आणि मला असं वाटतं की अशा कार्यक्रमामध्ये कोणी राजकारण करण्याचं कामच नाही. तुम्ही म्हणताय राजकारण करण्याचं काम नाही. 100 कोटीचा टप्पा पार झाला, मात्र अनेकांना असं वाटत नाही की तो आकडा कितपत खरा आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की एकच डोस झालाय, आकडा फुगवून सांगितला गेला. या सगळ्याकडेच बघता, कारण याच्यावर राजकारण देखील तितकंच मोठं सुरू आहे. मला असं वाटतं की आकडा किती आहे, 100 कोटीचा आहे की आणखी किती कोटीचा, त्या विषय मला द्यायचं. लसीकरण होतंय ना, तुम्ही करताय ना, तुम्ही आकडे देताय ना. सरकार कुठली तरी येतात, कुठली तरी जातात, बदल होत असतात. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तर तुम्हाला करायलाच पाहिजेत ना. त्यासाठी कशाला कोणाला क्रेडिट घ्यायची आवश्यकता आहे. लोकांना काय पाहिजे लोकांना द्या तुम्ही, आणि नंतर लोक कोणाला काय करायचं ते बरोबर करतात आणि लोक फार हुशार आहेत. आता लोक हुशार आहेत. आज एक वेगळा प्रश्न, आज मनसेचा एक मेळावा पार पडणार होता, मात्र काही कारणास्तव तो रद्द झालाय. काय नेमकं याचं काही 2-3 दिवसापूर्वी साहेबांनी मला फोन केला होता की आपले मेळावे आज आमचा 11 वाजता भांडूरला मेळावा होता, मुंबईच्या सगळ्यात होता. उद्या आमचा पुण्याला मेळावा होता आणि सोमवारी पिंपरी चिंचवडला मेळावा. परंतु त्यांना अचानक ताप वगैरे आल्यामुळे आणि वगैरे त्यांना खूप होता, त्याचे बोलताना मला जाणत होतं. त्याच्यामुळे मी कार्यक्रमाला कॅन्सल केले. मला वाटतं की ते आता 4-5 दिवसामध्ये त्यावेळेस लागणार आहे. त्यांनी पुढे ढकलण्यात आले असं तुम्ही सांगा. नाही किती पुढे ढकललं. एक वेगळा प्रश्न असून की काल नितीन राऊत काँग्रेसचे मंत्री ज्यांनी सावरकरांनी वादग्रस्त ट्विट केलं. मागच्या काही दिवसात बघितलं तर शिवसेना जशी महाविकास आघाडी सत्तेत बसली आहे, त्यांचं सावरकर प्रेम असेल किंवा हिंदुत्वाची व्याख्या जी आहे ती बदलताना दिसते. मनसेची मात्र प्रखर व्याख्या हिंदुत्वाबद्दल आहे. या सगळ्या वादावर तुम्ही कसं त्यांनी पण सांगितलं ना, राजसाहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेची ज्या समज झाली त्याचं म्हणणं ते बरोबर आहे. प्रत्येक राज्यांनी डेव्हलप झालं पाहिजे आणि प्रत्येक राज्याने जर विकास केला तर तिथे ती लोक इकडे येणारच नाही. मला आजही आठवतं ज्यावेळेला मोदी साहेब पंतप्रधान झाले त्यावेळेला राजसाहेबांनी अशी स्टेटमेंट केली होती की तुम्ही सुरुवातीचे काही वर्षाचं बजेट हे उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड या राज्यांनाच आम्ही तुम्ही येऊन ती विकास करा. म्हणजे मला सांगा तुम्ही, खरं आता महाराष्ट्रातून मुंबईतून प्रचंड पैसा केंद्राला जातो तरीसुद्धा राजसाहेब साहेबांनी त्या राज्यांचा विकास व्हावा ही भूमिका मांडली जी इतर कोणी कधी मांडली नव्हती. याचा अर्थ त्या राज्यांमध्ये त्यांना असता नाही का? त्या राज्यांबद्दल त्यांच्या मनामध्ये काय भावना वेगळ्या आहे का? नाही. त्यांना वाटतं की त्या राज्यात राहणारी मुलंही आपलीच आहेत.
त्यांना आपलं घरदार सोडून आई वडील सोडून बायका मुलं सोडून एवढे किलोमीटर हजारो किलोमीटर यावं लागतं. त्या मुलांना तिथं जर नोकऱ्या मिळाल्या तर येणारच नाही. आणि अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली होती. आणि राज ठाकरे साहेबांच्या रक्तामध्ये ते हिंदुत्व आहे. आमचा झेंडा जर तुम्ही पाहिला तर त्या झेंड्यामध्ये सुरुवातचा झेंडा त्या 60% तर आमचा भगवाच होतं की. पण म्हणजे थोडक्यात शिवसेनेचं हिंदुत्व किंवा सावरकरांचं प्रेम आता बदललं असं वाटतं महाविकास आघाडीमध्ये. आता मला बोलणं उचित आहे. लोकांना कळते ना, लोकांना दिसते तर मी कशाला बोलायला पाहिजे. लोकांना दिसते ते पण ठीक आहे. आता टीका टिप्पणी आपण एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणं हे चालून आलं पण त्याचा काही उपयोग नाही. आपण आपल्याला जे करायचंय त्याची फ्रेम आपल्याजवळ आहे ती घ्यायची आणि पुढे जायचा तो आमचा अजेंडा ठरलेला आहे. एक शेवटचा प्रश्न, मागच्या काही दिवसांपासून मुंबईत एनसीबी असेल किंवा नार्कोटिक्स वेगवेगळ्या कारवाई सुरू आहेत, ज्यामध्ये आता बॉलिवूड कनेक्शन पुन्हा एकदा लागायले. मात्र याला उत्तर देताना मुख्यमंत्री असं म्हणतायत की मुंबईतच फक्त कारवाई होते, इतर राज्यात काही होत नाहीये का, मुंबईला बदनाम करण्यास गाव आहे. कारवाईकडे कसं बघता, कारण मोठं राजकारण देखील यावरून होते, मनसेची प्रतिक्रिया आहे. मला असं वाटतं की जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारावरती कारवाई झाली पाहिजे. त्याच्याकडे आपण हे राज्य ते राज्य हे शहर ते शहर या भावनेतून ह्या गोष्टी पाहता कामा नये. शेवटी कोर्ट आहे ना, हे कोर्ट कोणीही आपल्या मनाने चालवत नाही. कोर्टामध्ये बसलेलं एक बेंच असतं, 2 बेंच असतो, 3 बेंचेस असे असतात. आणि त्याच्यामुळे ह्या कोर्टातून आपण असं आपल्या न्यायाला संधी असते. त्यामुळे तुम्हाला वाटतं की बाबा या कोर्टामध्ये आम्हाला न्याय नाही मिळत, आम्ही आणखी पुढच्या कोर्टात आपल्याला जाता येतो. त्याच्यामुळे अशा प्रकारचं करून आपण एक प्रकारे त्या अधिकाऱ्यांवरती पण आपण आक्षेप घेतो आणि कोर्टावरती पण आक्षेप घेतो. आता कोर्टाने सतत त्या बेल दिलेली नाही, त्या मंडळींना बेल पुढे पुढे चाललेली आहे. आणि जर त्यांच्यात चुकीचं असेल तर मला आजही आठवते की राज्यामध्ये काही काळ मी मंत्री म्हणून होतो, मला कल्पना आहे. जर एखाद्या मंत्र्याने किंवा एखाद्या अधिकाऱ्याने जर चुकीची गोष्ट केली असेल तर कोर्ट त्यांनाही सोडत नाही, त्याच्यावरही कारवाई करायला, त्यांना सक्त ताकीद द्यायला कोर्ट सक्षम आहे. त्याच्यामुळे कोर्टाच्या पॉईंट एकंदरीत या सगळ्या प्रकरणावर राजकारण कुठेही करू नये, कोर्ट समर्थ आहे, संपूर्ण अधिकारी समर्थ आहेत. त्यामुळे यामध्ये कुठेही राजकारण येता कामा नये असं देखील चला मॅडम हां सर हा इथे समोर सर्व हो मी आहे. तुम्ही थांबा. हां सर 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 2 मिनिटं फक्त आतमध्ये एक फोटो फक्त पाहिजे. ऑगस्ट हे बघा ना, इथे तारीख लिहिलेली आहे बघा, बिटवीन 22 ऑक्टोबर अँड 25 त्याच थोडा पुढे आला. मेरा
मॅडम ऍक्शन करा ना फक्त ऍक्शन करा ना. देतो ना त्याच्यात राजकारण मुळात करू नये. आणि आम्ही राजकारण करत नाही. आम्ही चांगल्याला चांगलं बोलतो. मी कोणतेही राजकारण केलं तरी चांगलं असेल तर चांगलं बोलतो. त्याच्यामुळे अशा प्रकारचे राजकारण करणं अत्यंत चुकीचं आहे आणि घाणेरडं आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्यांनी तर करू नये राजकारण करणाऱ्यांनी, पण प्रशासकीय अधिकारी जे आहेत त्यांनी तर मुळात करू नये. चला ये लवकर